टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एक देश पातळीवरचा विषय आपण तो थोडं पण त्याच्यावर बोललं पाहिजे। पलनामामध्ये जी घटना काश्मीरमध्ये घडली अतिशय दुर्दैवी घटना आहे, चीड येणारी आहे। आपल्यात म्हणजे नागरिक म्हणा पण आपलेच घरचे असतील असं समजूया। तू हिंदू आहे बोलून गोळ्या घातल्या, क्रूरपणे गोळ्या घातल्या। देशातील सगळ्या लोकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला। सगळ्या सत्तारूढ विरोधक तर पीएमनी बोलवलेल्या मीटिंगला विरोधकांनी पण तुम्ही जे कराल त्यासाठी आमचं समर्थन आहे, त्यांना मी धन्यवाद देईन सगळ्या विरोधकांना। तर ही घटनाचं समर्थन कुठे होऊ नये असं मला वाटतं। पण आजच मला ही बातमी खरी खोटी मगाशी विचारत होतो। देशाला मूर्ख बनवू नका, पाकिस्तानचे पाणी बंद करणे शक्य आहे का, शंकराचार्याचा सवाल। ही खरंच बातमी आहे असं बोलले का? नाही तर एका वृत्तपत्रावरून मी त्यावर बोलणं कितपत योग्य हा प्रश्न आहे। मग नाही, ह्या बाकी बातम्या नव्हत्या त्यांना, त्यामुळे ही त्यांना ह्या वृत्तपत्राला पोषक वाटली। नाही नाही, तुम्ही सांगा ना, हा का नाही, कोणाला माहिती आहे का ही बातमी? को रत्नागिरी टाइम्सचं कोण आहे का? नाही नाही, त्याने सांगावं मला, मी काय याचा प्रश्न ही बातमी खरंच आहे, पण यूट्यूब किती विश्वासार्थ आहे? नाही, मला एवढंच म्हणायचं आहे याचं की मी आदर करतो आमच्या सर्व शंकराचार्यांचा, धर्मगुरू आहेत आमचे। देश आणि देशातली जनता आणि देशाच्या प्रमुखांनी, पंतप्रधानांनी सुरक्षा देशाची आणि जनतेची संबंधी कोणताही निर्णय केला त्यावर भाष्य करू नये यांनी, असं माझं ठाम मत आहे। भाष्य करू नये, तुम्ही देशापेक्षा मोठे नाही आणि देशाच्या जनतेपेक्षाही मोठे नाही। त्यामुळे आम्ही आदर करतो शंकराचार्य म्हणून, पण या विषयावर सरकारच्या देशहिताच्या आणि जनहिताच्या घेतलेल्या निर्णयावर, देशा संरक्षणामध्ये घेतलेल्या निर्णयावर भाष्य करू नये असं माझं ठाम मत आहे। हा तुमचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही, घटनेने पण नाही, एवढंच म्हणेन। नंतर पुढे